नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेबाबत जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांची गणेशोत्सव मंडळांना भेटी. जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून यावेळीही गणेशोत्सव काळात गणेश भक्तांची म्हणावी अशी वर्दळ दिसून आली नाही. बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी मागील वर्षाप्रमाणेच आपला गणेशोत्सव मंडपात मोठ्या व आकर्षक अशा गणेश मूर्ती बसवले, तर अनेक मंडळांनी विद्युत रोषणाईवर जोर दिला. जत शहरातील घाटगेवाडी रोडवरील नवतरुण गणेशोत्सव मंडळ, रामराव नगर येथील राजे रामराव गणेशोत्सव मंडळ, गंधर्व चौकातील गंधर्व गणेशोत्सव मंडळ, थोरल्या वेशीतील बालप्रकाश गणेशोत्सव मंडळ, चाटी गल्लीतील श्री मल्लिकार्जुन गणेशोत्सव मंडळ, श्री कॅन्शराया मंदिर गल्लीतील झुंजारचा राजा गणेशोत्सव मंडळ, श्री राम मंदिर चौकातील समर्थ तरुण मंडळ गणेशोत्सव, शिवयोद्धा गणेशोत्सव मंडळ, श्री राम मंदिर रोड नवरत्न गणेशोत्सव मंडळ, विद्यानगर गणेशोत्सव मंडळ, रेव्हेन्यू कॉलनी गणेशोत्सव मंडळ, श्री शिवनेरी गणेशोत्सव मंडळ आदी गणेशोत्सव मंडळांनी भव्य व आकर्षक अशा गणेश मूर्ती बसवल्या असून विद्युत रोषणाई केली आहे. आज गणेशोत्सवाच्या 5व्या दिवशी अनेक मंडळांनी गणपतीची वाजत गाजत मिरवणूक काढत श्री गणेशाचं विसर्जन केलं. घरगुती गणेश मूर्तींची काही भक्तांनी कृत्रिम कुंडात विसर्जन केलं. शिवनगर गणेशोत्सव मंडळ जतचे अध्यक्ष श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार व त्यांचे सहकारी हे दरवर्षी गणेश मूर्तीचं विसर्जन चांगल्या प्रकारे पार पडावं यासाठी कृत्रिम कुंड तयार करून त्यामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करावं असं गणेश भक्तांना आवाहन करतात. त्यांच्या आवाहनानुसार अनेक गणेश भक्त हे कृत्रिम कुंडातच गणेश विसर्जन करतात. नंतर या विसर्जन करण्यात आलेल्या सर्व गणेश मूर्ती नदीत नेऊन त्यांचं विसर्जन करण्यात येते. राज्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी पोलीस पथकासह जत शहरातील गणेश मंडळांना भेटी देऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला.